ट्रम्प यांच्या इशाऱ्यानं युद्धाची ठिणगी आता जागतिक वणव्यावर रूपांतरित होतीये का? मध्य पूर्व आशियातील एअर स्पेस बंद झाल्यानं जगभरामध्ये चिंतेचे ढग दाटलेले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत जड आहे, कारण अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण झालाय. मात्र बारामतीच्या त्या काळ्या दिवसाचा तपास अजूनही अंधारातच आहे. आमदार रोहित पवार यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त करत दिल्लीपर्यंत धाव घेतलेली आहे. हा अपघात होता की आखलेला कट? चौकशीच्या संथ गतीनं संशयाचं पाल फुटलेलं आहे. दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या गोटात पहिल्यांदाच सत्तेची मोठी परीक्षा आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचं बिगुल वाजलेलं असून आता सुनेत्रा पवार यांचा शब्द चालणार की सत्तेची समीकरणं बदलणार, या निवडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तसंच सरकारी काम आणि 6 महिने थांब या वृत्तीचा फटका आता चक्क बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला बसलाय. 800 कोटींचा निधी मंजूर होऊनही 4 वर्ष 1 रुपया मिळाला नाही. त्यामुळे आता मंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाचा अस्त्र उपसलं जाणार आहे. दरम्यान ईडी आणि सीबीआयच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 जणांची निर्दोष मुक्तता झाल्यानं तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा न्यायालयाची मोहर उमटली आहे. या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढत असताना शनिवारी इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केलेला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी मोठा स्फोट झाला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी संपूर्ण देशभरामध्ये आणीबाणीची घोषणा केल्याचं वृत्त प्रसार माध्यमांनी देखील दिलं. या हल्ल्यानंतर इराणनं आपले हवाई क्षेत्र बंद करत इस्रायलवर प्रतिहल्ला केलाय. इराणनं 7 देशांमधील अमेरिकन हवाई तळांवर हल्ले केलेत. ट्रम्प यांनी अमेरिका इराणची क्षेपणास्त्र पूर्ण ताकदीनिशी उद्ध्वस्त करेल असा दावा केलाय. तर शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या या हवाई हल्ल्यांमुळे मध्य पूर्व आशियातील एअर स्पेस बंद करण्यात आलेला आहे. युद्ध भडकलं. इस्रायलचा इराणच्या राजधानीवर हल्ला. राजधानी तेहरान आणि इतर भागात हवाई हल्ला. इराणच्या संरक्षण मंत्र्यांची देशभरात आणीबाणीची घोषणा. गेल्या वर्षी जूनमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात 12 दिवसांचा संघर्ष उडालेला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही देश आमने सामने आले. शनिवारी सकाळी इस्रायलनं थेट इराणची राजधानी तेहरानवर हवाई हल्ला केला. या संदर्भात इस्रायलचे संरक्षण मंत्री यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी माहिती प्रसिद्ध केली. इराणकडून निर्माण झालेल्या धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. इराणकडून इस्रायलला धोका वाटत असल्यानं स्वसंरक्षणार्थ हा हल्ला करण्यात आला. अमेरिकेसोबत समन्वय साधून हल्ला केल्याचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलंय. फेब्रुवारी महिन्यापासून अमेरिका आणि इराणमध्ये यासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षात इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. Recently killed tens of thousands of its own citizens on the street as they protested. It has always been the policy of the United States, in particular my administration, that this terrorist regime can never have a nuclear weapon. I'll say it again, they can never have a nuclear weapon. इराणला जर आत्ताच रोखलं नाही तर तो फार कमी वेळात अणुबॉम्ब बनवू शकतो अशी भीती इस्रायलला सतावते. चारही बाजूंनी मुस्लिम अरब राष्ट्रांनी घेरलेला इस्रायल आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. याच कारणावरून या 2 देशातील संघर्षानंतर शनिवारी थेट हल्ला झाला. 7 ते 8 महिन्यानंतर दोन्ही देशांमधील हे दुसरं युद्ध आहे. इराणवर अमेरिका हल्ला करणार अशी दाट शक्यता वर्तवली जात होती, पण त्याआधी अचानक इस्रायलनंच तेहरानवर हवाई हल्ला केला. दरम्यान इराणनं इस्रायलला उद्देशून तुम्ही सुरुवात केली, आता त्याचा शेवट आम्ही करणार असा गंभीर इशारा दिला. I'm an Indian student and currently I'm in Tehran. The situation here feels really worst and uncertain.
We really don't know what's gonna happen next. We're really grateful that the Government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. Airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. Please do not wait for the situation to get worse. Just help us. Just get us out of here as soon as possible. एकेकाळचे मित्र आत्ताचे कट्टर वैरी झाले. 1948 साली इस्रायलची स्थापना झाल्यावर तुर्की आणि इराणनं इस्रायलला पाठिंबा दिला होता. 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणनं इस्रायलचं अस्तित्व नाकारण्यास सुरुवात केली. अयातुल्लाह खोमेनी यांच्या सरकारनं इस्रायल सोबत असलेले सर्व संबंध तोडून टाकले. त्या काळी इराण स्वतःला इस्लामिक शक्ती म्हणून ताकद निर्माण करत होता. इराणच्या अणु कार्यक्रमाला रोखणं आणि त्याला अण्वस्त्र बनवू न देणं इस्रायलचं ध्येय झालं. 2020 मध्ये इराणचे अणुबॉम्बचे जनक वैज्ञानिक मोहसिन फक्रीजा देह यांची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली. त्यामुळे इस्रायल सोबतचा तणाव आणखीन वाढला. तेव्हापासून दोन देशांमधील संघर्ष युद्धापर्यंत पोहोचला. इराणला रोखलं नाही तर भविष्यात मोठा धोका निर्माण होईल या भावनेतून गेल्या वर्षी इस्रायलकडून हवाई हल्ले करण्यात आले. गेल्या जून महिन्यात 12 दिवस दोन्ही देशांमध्ये हवाई हल्ले झाले. यात दोन्ही देशांचं नुकसान झाल्याचा दावा आहे. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना इस्रायलकडून इराणवर शनिवारी सकाळी हल्ला करण्यात आला. इराण हा अनेक आर्थिक समस्यांमधनं चाललेला आहे आणि आता युद्धाचं किंवा संघर्षाचं माध्यमातनं जे नुकसान होणार ते इराणला परवडणारं नाही आहे. त्यामुळे लोकांचं प्रेशर हे आयातुल्ला खामेनी सरकारवरती प्रचंड वाढणार आहे आणि त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणणं हा इस्रायल आणि अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातनं आजचा अटॅक जो आहे तो प्रामुख्याने केला गेलेला आहे. आता इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष आहे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत इराणमध्ये सत्तांतर घडून येत नाही. इस्रायलनं या ऑपरेशन शील्ड जुदाच्या माध्यमातून इराणमधल्या 30हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकेशनवर हल्ले केलेले आहेत. एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता इराण कसा रिस्पॉन्ड करतो, त्याच्याकडे असणारे ड्रोन मिसाईल्स याच्या माध्यमातून अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर बेसेस जे UAE मध्ये, सौदी अरेबियामध्ये, लेबननमध्ये आहेत त्याच्याशी संबंधित इराणची कशी भूमिका राहते यावरच भविष्यामधला हा संघर्ष कुठल्या दिशेने जातो हे पाहणं आपल्याला आवश्यक ठरणार आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या सहभागामुळे हे युद्ध मध्य पूर्वेतील इतर देशांमध्ये पसरण्याची भीती आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील एक प्रमुख तेलवाहतूक मार्ग आहे. संघर्ष वाढल्यास हा मार्ग बंद होऊ शकतो. जागतिक इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडू शकतात, ज्यामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिका इराण संघर्ष हा केवळ मध्य पूर्वेतील तणावबिंदू न राहता जागतिक ऊर्जा व्यवस्था आणि अन्न इंधन पुरवठा साखळ्यांना हादरा देणारा ठरू शकतो. त्यामुळे या युद्धामुळे जागतिक अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आणि आज दिवसभरातील या